सोलापूर, पारनेर, इंदापूरसह मंगळवेढ्यामध्ये कांद्याने ओलांडला 50 रुपयांचा दर, तर राज्यातील बहुतांशी मार्केटमध्ये कांद्याची आवक घसरली. कांद्याच्या दरामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी, परंतु कांदा परवडत नसेल तर खाऊ नका, शेतकऱ्यांकडून आव्हान. तब्बल 14 महिन्यानंतर कांद्याला ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वोच्च बाजारभाव हा त्या ठिकाणी मिळतोय, तर शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं त्याच्या मालाचं मोल आता मिळायला सुरुवात झाली आहे. यामुळं हा जो काय 50 रुपये दर आहे, हा नेमका अजून किती वाढणार, की या दरामध्ये घसरण होणार, यासोबतच कांद्याची आवक येणाऱ्या काळामध्ये कशी असणार, ही मंदावणार की वाढणार, एकंदरीतच राज्यासह देशामध्ये कांद्याचं लागवड क्षेत्र किती आहे, यासोबतच कांदा निर्यातीची परिस्थिती नेमकी काय आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला नेमका काय दर मिळतोय, याशिवाय लाल कांद्याची जी काय मार्केटमध्ये आवक आहे ती नेमकी कधीपासून सुरू होणार, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती आपण जर नवीन असाल आणि कांदा उत्पादक शेतकरी जर असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच कांद्याचे बाजारभाव, मागणी पुरवठा यांचं गणित, याशिवाय कांद्याची निर्यात असेल, कांद्याचं लागवड क्षेत्र आणि मार्केटमध्ये होणारी कांद्याची आवक यावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात. सध्या आपण जर का बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकीची परिस्थिती जर का पाहिली तर ही आवक 25 ते 30% घटलेली आहे. लासलगाव आणि पिंपळगाव बसवंतमध्ये आजची परिस्थिती आहे की एरवी दररोज 25,000 ते 30,000 क्विंटल आवक जी काय होणारी आहे ती घटून आता 15,000 ते 18,000 क्विंटलवरती आलेली आहे. याशिवाय सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांची सुद्धा साधारणतः हीच परिस्थिती आहे आणि या घटीमागे मुख्य कारण म्हणजे चाळीतील कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आर्द्रतेमुळे आणि वाढलेल्या तापमानामुळे 25 ते 30% कांदा हा त्या ठिकाणी सडला आहे. परिणामी वजनामध्ये देखील घट झाली आणि म्हणून हा जो काय कांदा आहे आता तो कमी त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मार्केटमध्ये येतोय. दुसरीकडं महाराष्ट्रासह देशातील कांदा लागवडीची परिस्थिती जर आपण पाहिली तर महाराष्ट्रासह कर्नाटक असेल, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचं पीक हे त्या ठिकाणी घेतलं जातं. महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अहिल्यानगर या पावसाच्या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे सुरुवातीला त्या ठिकाणी रोपे तयार होण्यास 10-15 दिवस उशीर झाला आणि काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे रोपवाटिकांचं 20 ते 25% नुकसान झालं. तरी देखील जुलै अखेर आणि ऑगस्टमध्ये जवळपास 1.25 ते 1.40 लाख हेक्टरवरती खरीप कांद्याच्या लागवडीचा अंदाज हा त्या ठिकाणी आलेला आहे. एकंदरीतच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यासारख्या दक्षिण भारतामध्ये देखील विजापूर, बागलकोट, कर्नूल यामध्ये पेरण्या वेळेवर झाल्या आहेत. मात्र अनियमित पावसामुळे सुरुवातीच्या पिकाची जी काही उत्पादकता आहे ती प्रति हेक्टरी 10% कमी राहण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. याशिवाय मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये देखील सोयाबीन आणि मका यासोबतच कांद्याचं क्षेत्र हे स्थिर जरी असलं तरी अतिपावसामुळे सकल भागातील लागवडीवरती पाणी साचून यातील देखील कांद्यावरती च्या पिकावरती मोठा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे. दुसरीकडं जी काय कांद्याची आवक आहे ती सप्टेंबर महिन्यामध्ये कर्नाटकातील अर्ली खरीपचा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी दक्षिणेतील बाजारामध्ये त्या ठिकाणी येत्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी हळूहळू सुरू होईल असा एक अंदाज त्या ठिकाणी आहे. शिवाय ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातील संगमनेर, जुन्नर, आंबेगाव आणि कर्नाटकातील पट्ट्यातून नवीन लाल कांद्याची प्राथमिक आवक ही ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून त्या ठिकाणी सुरू होईल. त्यामुळे नोव्हेंबरमधील ही जी काही आवक आहे ती पूर्ण क्षमतेने बाजारामध्ये दाखल होईल. शिवाय सुरुवातीचा लाल कांदा हा आर्द्रतेमुळे जास्त दिवस टिकत नाही आणि म्हणून तो तात्काळ बाजारामध्ये विकला जाईल. त्यामुळे नोव्हेंबरच्या मध्यावरती दरांवर काहीसा दबाव त्या ठिकाणी येऊ शकतो. परंतु तोपर्यंत बाजारामध्ये उन्हाळा कांद्याची टंचाई ही त्या ठिकाणी भासणारच आहे. दुसरीकडे कांदा निर्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामधील परिस्थिती जर आपण पाहिली तर जे काही किमान निर्यात मूल्य आहे आणि केंद्र सरकारचं जे काही निर्यात धोरण आहे याच्यामधील जो काही बदल झाला आहे त्याला निर्यातीला काहीशी गती त्या ठिकाणी मिळालेली आहे. प्रमुख जे काही खरेदीदार देश आहे भारताकडून ते म्हणजे बांगलादेश, मलेशिया, UAE, श्रीलंका आणि नेपाळ या देशांकडून नियमित जो काही कांद्याला उठाव आहे तो त्या ठिकाणी आता सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारतीय कांद्याला प्रति टन $450 ते $580 जो काय बाजारभाव आहे, जो की भारतीय मूल्यामध्ये जर आपण पाहिला तर 38,000 ते 48,000 रुपये प्रति टन हा त्या ठिकाणी मिळतोय. परंतु इजिप्त, चायना आणि पाकिस्तानचा जो काय कांदा आहे तो भारतीय कांद्याला हा त्या ठिकाणी स्पर्धा करतो. तर भारतीय कांद्याची चव आणि वाहतुकीचा कमी वेळ यामुळे आखाती देशामध्ये भारतीय कांद्याला पहिली पसंती ही त्या ठिकाणी कायमच राहिलेली आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर वाढत्या महागाईवरती नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं नाफेड आणि NCFच्या माध्यमातून जवळपास 2 लाख मेट्रिक टन जो काय बफर स्टॉक खरेदी केला आहे तो बाजारात उतरवण्यात आता येत्या 2 ते 3 आठवड्यामध्ये त्या ठिकाणी सुरुवात होईल.
देशातील प्रमुख शहरं, मग त्यामध्ये दिल्ली, मुंबई, गुवाहाटी, चेन्नई यासारख्या प्रमुख महानगरामध्ये मोबाईल व्हॅन असेल, रिटेलर आउटलेट असेल, या माध्यमातून जो काय कांदा आहे तो ₹35 प्रति किलो या सवलतीच्या दराने त्या ठिकाणी विकला जाईल. आणि या सरकारी हस्तक्षेपामुळे महानगरातील अचानक होणारी दरवाढ रोखण्यास त्या ठिकाणी मदत होईल, अशी त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं प्लॅनिंग आहे. परंतु थोडक्यात सांगायचं जर झालं तर ऑक्टोबर अखेरीस नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होईल. तोपर्यंत कांद्याचे घाऊक बाजारामध्ये जे काही दर आहे ते 3,000 ते 4,000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिर राहण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनी एकाच वेळी संपूर्ण कांदा बाजारामध्ये न आणता परतवारी करून टप्प्याटप्प्यानं कांदा विक्रीचं नियोजन जर का केलं तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा हा त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कांदा विकताना दैनंदिन अपडेट्स अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी पाहत जा. शेतीविषयक अचूक विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर पाठवा आणि तुमच्या भागामध्ये आज कांद्याला काय दर मिळतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की एक कमेंट त्या ठिकाणी करा.